चक्रतीर्थ चाकोरे बेझीच्या विकासासाठी 22 कोटींचा निधी मंजूर। नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथून जवळच असलेल्या चक्रतीर्थ चाकोरे क्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने 22 कोटी रुपयांचा पहिल्या टप्प्याचा निधी मंजूर केलाय। या निधीमुळे परिसरातील धार्मिक व पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार असल्याची भावना स्थानिक नागरिक व भाविकांकडून व्यक्त केली जात आहे। पुनरुत्थानाचे जनक राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज पंचायती आखाडा श्री निरंजनी व भाजपाचे आध्यात्मिक समन्वय आघाडीचे जिल्हाध्यक्ष महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती यांच्या प्रेरणेने चक्रतीर्थ क्षेत्राचा विकास करण्याचा संकल्प करण्यात आला होता। त्या अनुषंगाने शासनाने 22 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्याचे आमदार हिरामन खोसकर, स्थानिक प्रशासकीय अधिकारी, महायुती सरकारचे आभार व अभिनंदन साधूंकडून आनंदोत्सव व्यक्त करण्यात येत आहे। या निधीतून चक्रतीर्थ परिसरात भाविकांसाठी आवश्यक सुविधा, परिसर सुशोभीकरण तसेच विविध विकास कामे करण्यात येणार आहेत। त्यामुळे आगामी कुंभमेळ्याच्या काळात भाविकांना अधिक सोयीसुविधा उपलब्ध होणार असून धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे। खानदेश सुपरफास्ट न्यूज प्रतिनिधी राजदीप शिंदे, नाशिक।